नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत दुःखहारी तेल कसे तयार करायचे. अर्धा लिटर रिकाम्या बाटलीमध्ये 10 ग्रॅम भीमसेनी कापूर म्हणजेच नॅचरल कॅम्फर किंवा बॉर्निऑल, 10 ग्रॅम मेंथॉल म्हणजेच आसमान तारा आणि 10 ग्रॅम थायमॉल म्हणजेच ओवा फूल या तीनही औषधांचे क्रिस्टल्स म्हणजे खडे एकत्र करायचे आहेत. हे आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात मिळतात. चला, आता आपण या तेलाचे उपयोग बघूया. या तेलाचे 4 ते 5 थेंब तळ हातावर घेऊन दुखऱ्या भागावर दिवसातून 2 ते 3 वेळा हलक्या हाताने जिरवायचे आहे. हे तेल सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, चमकणे, मुरगळणे, फ्रोझन शोल्डर तसेच अनेक वातरोगांवर देखील प्रभावी आहे. केमोथेरपीमुळे पेशंटची हाडे दुखतात. दुखणाऱ्या हाडांवर या तेलाचे 3 ते 4 थेंब जिरवल्यास गुण येतो, असा काही पेशंट्सचा अनुभव आहे. पोटात गॅस झाला असेल तर पोटावरून बेंबीच्या बाजूने तेल जिरवल्यास गॅस नाहीसा होतो. अर्धांग व्याधीसाठी देखील मॉलिश केल्याने चांगला गुण येतो. पायात पेटका म्हणजेच पायात गोळे येत असतील तर त्यावर हे जिरवल्यास गुण येतो. एकत्र करून झाल्यावर बाटलीला चांगलं हलवायचंय. 2-3 तासांनी पाहिल्यावर आपल्याला हळूहळू त्या क्रिस्टल्सचे रूपांतर द्रवामध्ये होण्यास सुरुवात झालेली दिसते. पूर्णपणे द्रवरूप होण्याच्या प्रक्रियेला 2 ते 3 दिवस द्यावे लागतात. एकदा का पूर्ण द्रवरूप तयार झाले की त्यामध्ये 10 मिली लसणीचे तेल आणि 200 मिली मोहरीचे तेल मिसळायचे आणि चांगले हलवायचे की आपले दुःखहारी तेल तयार झाले. चला, आता आपण काही अभिप्राय बघूया. नमस्कार, मी सचिन श्रीधर पवार, रत्नागिरी. मला 5 वर्षापूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता आणि माझं अंग पॅरालाइज झालं होतं भुजीवर. त्याच्यामुळे त्याच्यावर उपाय चालू होते. डॉक्टरांनी सांगितलं की मालिश करा, पण चांगल्या कंपनीचं तेल वापरा. मला समजलं वेलणकर सरांचं दुःखहारी तेल हे सगळ्यात प्रभावी आहे. ते वापरा. ते वापरल्यानंतर माझ्या प्रकृतीत एवढा आमूलाग्र बदल झाला, म्हणजे त्याचा अनुभव मला जबरदस्त आला. थँक्यू विरेनकर सर. हे दुःखहारी तेल मी वापरायला लागल्यापासून अक्षरशः चमत्कारासारखं 10व्या दिवसापासून गुण यायला लागला आणि जर पूर्ण बरं व्हायला 6 महिने वापरलं, रेग्युलर वापरलं, न चुकता वापरलं आणि मी पूर्ण बरोबरपणे बरा झालोय. या दुःखहारी तेलाबरोबरच माझी नियमितपणे घेत असलेली औषधं पण चालू होती. त्या जोडीला दुःखहारी तेलाचा प्रभाव पडला. मी संजय वारे, माझे मित्र वेलणकर यांच्याकडे दुःखहारी तेल मी वापरतो. माझे पाय दुखायचे भरपूर, त्याच्यावर काही चांगला उपयोग झालेला आहे. एक पाय आपल्याला दुखायला लागले की ते तेल लावायचं, कारण 15-20 मिनिटात आपल्याला चांगला रिलीफ मिळतो. माधवरी भावे, मी कोतवड्यातून रत्नागिरीत येतो. काही वर्षापूर्वीपासून माझे पाय दुखायला लागले, ढोपरं दुखायला लागली आणि वेलणकरांचे आणि आमचे संबंध खूप जुने असल्या कारणान मी त्यांच्याकडनं ते दुःखहारी तेल नेतो. अतिशय चांगलं औषध आहे, कोणीही वापरावं असं त्याचं ते औषध मी वापरतो कायम. आणि मी ढोपराला लावतो, कमरेला लावतो, खाली पायांना चोळतो, बऱ्याच लोकांना नेऊन देतो. त्याचा उपयोग खूप चांगला आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांनी ते वापरायला हरकत नाही.
अजून पण मी वापरतो आणि एक 10 मिनिटात त्याचा रिलीफ मिळतो. त्यामुळे चांगलं औषध आहे. साधारण किती वर्ष झाली तुम्हाला हे हे वापरताय? मी जवळजवळ गेले 5-6 वर्ष औषध वापरतोय. 5-6 जास्तीत वर्ष. पण कमी नाही. हां, त्यामुळे वापरतोय. चांगलं आहे. नाही दुसरं काही नाही वापरीत. मी यांच्याकडूनच कायम बाटल्या नेतो आणि मला वापरतो, माझ्या कामगारांना देतो. त्यांना कसा काय गुण आहे? चांगला आहे सगळ्यांना. सगळ्यांना कोणाचं असं हे नाही बघा त्यांनी गुण आला नाही असं कुठेच होत नाही. हां. हे खरोखर म्हणजे ते दुःखहारी औषध आहे. खरोखर दुःखहारी आहे. धन्यवाद. ओके. तर मंडळी, दुःखहारी तेल तुम्ही घरी तयार करून पहा. अगदीच काही कारणास्तव तुम्हाला जमले नाही तर समोर दिलेल्या क्रमांकावर आम्हाला संपर्क साधा. सध्या तरी आमच्याकडे 80 रुपयाला 50 मिलीच्या बाटल्या उपलब्ध आहेत. धन्यवाद.